हॅलो एव्हरीवन, नमस्कार सगळ्यांना. तर आज आपण बघणार आहोत केमिकल कायनेटिक्स या चॅप्टर मधले सीईटीचे काही क्वेश्चन्स. पण त्याआधी आपण बघणार आहोत या केमिकल कायनेटिक्स मधून जे इम्पॉर्टंट फॉर्म्युलेज आहेत ते आपण आज पहिले बघू आणि त्याच्यानंतर आपण काय करणार, सीईटीचे क्वेश्चन्स करणार. लक्षात घ्या, सगळ्यात पहिले रेट ऑफ रिएक्शन हा एक फॉर्म्युला तुम्हाला माहिती असला पाहिजे, के इंटू ए रेस टू एक्स इंटू बी रेस टू वाय. ठीक आहे. त्याच्यानंतर ऑर्डर ऑफ रिएक्शन. आता एकच मिनिट, ऑर्डर ऑफ रिएक्शन तुमचा हा एक्स प्लस वाय. आता एक्स प्लस काय, हे जे रेट ऑफ रिएक्शन आहे यांचं जे काही वरचं एक्स आणि वाय आहेत कोएफिशियंट, या दोघांचे जे काही ऍडिशन केल्यावर तुम्हाला काय भेटणार आहे, ऑर्डर ऑफ रिएक्शन. त्याच्यानंतर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन म्हणजेच काय, हा सेकंड वाला जो आहे तो तुमचा काय आहे, इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. देन त्याच्यानंतर आहे फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. फर्स्ट ऑर्डर रिएक्शन मध्ये बघा, के इज इक्वल टू 2.303. आपण याचं एक डेरिव्हेशन घेतलं होतं. ठीक आहे, आठवत असेल सगळ्यांना. हा एक आहे, त्याच्यानंतर हा आहे. आता हा जो आहे ना, हे याला वापरण्यासाठी आपल्याला कंडिशन्स असतात. इथे जर तुम्हाला इनिशियल गोष्टी दिलेल्या असतील त्यावेळेस हा वापरायचा, आणि हा कधी वापरायचा, ज्यावेळेस पर्सेंटेज मध्ये असतील. कधी, ज्यावेळेस पर्सेंटेज मध्ये असेल. मोस्टली काय असतं, हा जो फॉर्म्युला आहे या फॉर्म्युल्यावर जास्त क्वेश्चन्स येत असतात सीईटी मध्ये. त्याच्यानंतर हाफ लाईफ पिरियड बघा, इथे 0 ऑर्डर साठी दिलेलं आहे आणि फर्स्ट ऑर्डर साठी दिलेलं आहे. सगळ्यात मोस्ट याच्यातनं हा जो फर्स्ट ऑर्डर रिएक्शनचा फॉर्म्युला आहे हा जास्त काय केलेला आहे, विचारलेला असतो तुम्हाला. तर लक्षात घ्या, हे बघा 1, 2, 3 हे 3 इम्पॉर्टंट फॉर्म्युले झालेत. आणि कधी कधी याच्यावर येतो, पण याच्यावर येण्याचे चान्सेस कमी असतात, कारण हा थोडा लेंदी होऊन जातो. का लेंदी होण्याचं मागचं कारण काय, K2 K1 ची व्हॅल्यू, T1 T2 ची व्हॅल्यूज, आणि हे कॅल्क्युलेशनला थोडा टाइम जातो, म्हणून याच्यावर येत नाही. पण याचे 3 सांगितले मी, ऑर्डर ऑफ रिएक्शन, त्याच्यानंतर फर्स्ट ऑर्डर मधला हा आपण हे -x जो पर्सेंटेज मध्ये असतो, आणि त्याच्यानंतर जो असतो फर्स्ट ऑर्डर रिएक्शनचा, याच्यावर तर 100% असतो. म्हणजे एक क्वेश्चन येणार म्हणजे येणार त्याच्याशिवाय. त्याच्यानंतर केमिकल कायनेटिक्सचे क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना तुम्हाला लॉगच्या व्हॅल्यूज येतात. मग त्या लॉगच्या व्हॅल्यूज कसं लक्षात ठेवायचा, तर त्याच्यासाठी पण आपण एक टेबल करून घेतलेला आहे. बघा, या तुम्हाला इथपर्यंत व्हॅल्यू पाठ करायला लागतील. बरं, पाठ करण्याची गोष्ट नाही, कारण मी तुम्हाला आता इथं एक ट्रिक सांगणार आहे. कसं बघा, लॉग 2 ची व्हॅल्यू किती आहे, 0.30. लॉग 3 ची व्हॅल्यू किती आहे, 0.477. लॉग 5 ची व्हॅल्यू किती आहे, 0.699. लॉग 7 ची व्हॅल्यू किती आहे, 0.875. आता इथं लक्षात घ्या काय प्रॉब्लेम. लॉग 2 बघा, या नंबरवर लक्ष ठेवायचं. किती आहे, आपण लॉग 2 घेतलाय ना, तर लॉग 2च्या पुढची व्हॅल्यू घेतली. किती, 2च्या पुढे 3. फक्त तुम्हाला काय करायचे, 0.3 फक्त 0 लावायचंय. सेम 3च्या पुढे काय करायचंय, 4 लावायचे, झालं 0.4. त्याच्यानंतर लॉगच्या पुढे 5च्या पुढे काय करायचं, 0.6 झालं. 7च्या पुढे 0.8. आणि ही तर व्हॅल्यू सगळ्यांना पाठच असते. लॉग 10ची व्हॅल्यू किती असते, 1. सेम आता कधी कधी फ्रॅक्शन्स वाले पण असते. मग आता बघा, लॉग 1.25 ची व्हॅल्यू ही तुम्हाला लर्न करावं लागेल, ही पण लर्न करावं लागेल. आता ही लॉग 4 ची लर्न करण्याची गोष्ट नाही. का, कारण 2 मल्टिप्लाइड बाय लॉग 2 जर केलं तर लॉग 4 ची व्हॅल्यू होऊन जाते. आणि लॉग 2 ची व्हॅल्यू तर सगळ्यांना ही पाठच असेल, ही पाठच करून टाकायची. का, कारण पुढे जे काही असतील बघा, ते सगळे ठिकाणी लॉग 2 वापरलेला आहे आपण. तर ह्या व्हॅल्यू तुम्हाला पाठ करावं लागतील. म्हणजेच काय, जेणेकरून तुम्हाला पुढचे जे काही व्हॅल्यू आहेत त्या पाठ करण्याची गरज येणार नाही. बघा, लॉग 8 साठी काय केलं, 3 मल्टिप्लाइड बाय लॉग 2 केलं. लॉग 9 साठी 2 मल्टिप्लाइड बाय लॉग 3 केलं. तर या पद्धतीने या सगळ्या व्हॅल्यूज काय करायचे आहेत, तुम्हाला काढून घ्यायचे आहेत. आणि ह्या लक्षात ठेवा, या लक्षात जर ठेवलं तर तुमच्या सीईटीचा तो काही केमिकल कायनेटिक्सचे क्वेश्चन्स आहेत आणि त्याच्यात लॉगच्या व्हॅल्यू येतील, तो तुम्हाला लवकर सॉल्व्ह करता येईल. तर लक्षात इकडं आता आपण सीईटीचे क्वेश्चन जे आहेत ते सॉल्व्ह करणार आहेत. सगळ्यात आधी ते फॉर्म्युले व्यवस्थित पाठ करून घ्या, त्या लॉगच्या व्हॅल्यूज पण पाठ ठेवा, लक्षात ठेवा. आता बघा काय म्हटले, पहिला क्वेश्चन, कॅल्क्युलेट रेट कॉन्स्टंट ऑफ द फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. त्यांनी सांगितले रेट कॉन्स्टंट कॅल्क्युलेट करायचं आहे, आणि दिलेली रिएक्शन कुठली आहे, फर्स्ट ऑर्डर रिएक्शन दिलेली. इफ हाफ लाईफ ऑफ रिएक्शन इज 40 मिनिट्स. बघा, हाफ लाईफ दिलेला आहे. तर आणि हा 2023 चा क्वेश्चन. म्हणजेच काय, तुम्हाला सगळ्यात आधी काय करायचं, आपल्याला याच्यामध्ये रेट कॉन्स्टंट तुम्हाला फाइंड आउट करायचंय. आता आपण जे मागे क्वेश्चन बघितले, ठीक आहे, त्याच्यामध्ये फर्स्ट ऑर्डर रिएक्शन साठी 2 हाफ लाईफचे फॉर्म्युले दिले होते. त्याच्यातला दुसरा जो फॉर्म्युला आहे, मी जे म्हटलो की इम्पॉर्टंट फॉर्म्युला लागतील, तो हा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. तर त्याच्यामध्ये बघा काय काय दिलेलं आहे त्यांनी, द हाफ लाईफ ऑफ रिएक्शन म्हणजे काय, टी हाफ दिलेला आहे. किती दिलेला आहे तो, 40 मिनिट्स. बरोबर. मग आपल्याला फर्स्ट ऑर्डर रिएक्शनचा एक फॉर्म्युला आहे कुठला, जो आपण लिहिला होता, टी हाफ इज इक्वल टू 0.693 डिवायडेड बाय के. काय करायचं आपल्याला, हा के फाइंड आउट करायचा आहे. ह्यामध्ये इकडे घेतल्यानंतर 0.693 डिवायडेड बाय किती दिलेलं होतं, 40. आता कॅल्क्युलेशन करायचे, प्रत्येक गोष्टी काय लक्षात ठेवायचं. याला काय करणार, 0.69 ला याला 0.7 लिहू शकतो. बरोबर. आणि हा 40. तर याचा आन्सर किती होतं, जर केलं व्यवस्थित तर 0.01
याचं किती येईल 0.0175. मग आता 0.0 होता ऑप्शन्स मध्ये नाहीये. अच्छा, त्यामुळे त्याला कन्वर्ट करून द्यावं लागेल. मग काय करणार 0.01 ला 1.75 मल्टिप्लाइड बाय 10⁻², आणि हे आन्सर आपलं आलेलं आहे. म्हणजेच काय, याचं जे काही आन्सर आहे ते ऑप्शन हे आलेलं आहे. तर बघा अशा पद्धतीने हा जो फॉर्म्युला आहे ना, हा इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे एक्झामच्या दृष्टीने. का? कारण याच्यावर मोस्ट ऑफ द क्वेश्चन येतातच. काही ना काही तुम्हाला एखादी, आता के इथं के फाइंड आउट केला होता, तर पुढच्या वेळेस काय करतील, ते के देतील आणि टी हा फाइंड आउट करावा लागेल. चला ठीक आहे, आपण नेक्स्ट क्वेश्चनला येऊ. आता बघा, व्हॉट इज ओव्हरऑल ऑर्डर. तुम्हाला आठवतं मी तुम्हाला सांगितलं होतं की वरच्या कोएफिशियंटच्या तुम्हाला रेस्ट टू पॉवरचे जे असतील त्यांची ऍडिशन करायला लागते. तर मग बघा आता याच्यामध्ये काय म्हटलंय, तेच रेट लॉ ऑर्डर, ओव्हरऑल ऑर्डर विचारलेली. मग आता मला सांगा, या रिॲक्शन वरनं तुम्ही काय लिहिणार, आर इज इक्वल टू के दिलेला आहे, काय दिलेलं आहे NO2, तर वरती किती आहे 2. आता हा Cl2 वरती काहीच नाहीये, म्हणजे आपण काय करणार, त्याला अज्युम करणार की तिथं 1 ही पॉवर आहे. मग काय करणार आपण, बघा लिहिलं तो ओव्हरऑल ऑर्डर इज इक्वल टू x प्लस वाय, आणि हा काय तुमचा, हा x आहे आणि हा काय तुमचा y. मग जस्ट त्यांची काय करायची तुम्हाला ऍडिशन. मग x प्लस वाय, x इज इक्वल टू 2 आणि y किती आहे 1 इज इक्वल टू 3. म्हणजेच काय, हा जर रेट दिलेला होता, या रेटसाठी तुमची ओव्हरऑल ऑर्डर किती येणार आहे 3, आणि ते कुठं आलेलं आहे तुमचं ऑप्शन नंबर डी मध्ये. बघा एवढे इझी लेवलचे क्वेश्चन्स हे केमिकल कायनेटिक्स मधनं येतात. व्यवस्थित प्रॅक्टिस केली आणि फॉर्म्युलेचे तुमचे पार्ट असतील तर तुम्हाला केमिकल कायनेटिक्सचे क्वेश्चन्स अवघड जाणार नाही. आता बघू आपण नेक्स्ट क्वेश्चन. बघा हा पण एक क्वेश्चन आहे, तो 2024 ला आलेला आहे. याला सॉल्व्ह करू. काय म्हटलंय बघा इकडे, कॅल्क्युलेट रेट कॉन्स्टंट. अरे बघ, पहिलेच के काय करायचं आहे, के फाइंड आउट करायचं आहे फॉर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. हा म्हणजे लक्षात, दोन गोष्टी लक्षात आल्या, के काढायचा आहे, पण तो के कुठला आहे, फर्स्ट ऑर्डर रिएक्शन साठीच आहे. रिएक्शन दिली आहे सोपी, रिएक्शन रेट ऑफ रिएक्शन. अच्छा, म्हणजे यांनी रेट दिलेला आहे, त्याच्यानंतर कॉन्सन्ट्रेशन पण दिलेलं आहे. म्हणजे बघा काय काढायचं होतं, के फाइंड आउट करायचा आहे, रेट दिलेला आहे, किती आहे रेट इज इक्वल टू 5.4 10⁻⁶, आणि कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे 0.3. आता या दिलेल्या तिघ गोष्टींवरनं आपल्याला एक लक्षात येतं की आपण एक फॉर्म्युला लिहिला होता, रेट इज इक्वल टू के मल्टिप्लाइड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी. बरोबर, याला रेस्ट टू पॉवर पण होत्या. पण आता आपल्याला बी दिलेला नाहीये, मग आपल्याला फक्त काय लागणार आहे, याची एक गरज आहे आपल्याला. पण त्यातल्या त्यात आपल्याला काय करायचं आहे, हा के काढायचा होता ना, मग आपल्याला दिलेला आहे, तर या केला आपण इकडे घेऊ. या केला जर इकडे घेतला तर रेट अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए असं येऊ शकतं. बस आता काय करायचंय, तुम्हाला व्हॅल्यू पुट अप करायची आहे. रेटची व्हॅल्यू किती होती, 5.4 मल्टिप्लाइड बाय 10⁻⁶, आणि तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन दिलेलं होतं 0.3. त्या 10⁻⁶ ला तात्पुरतं विसरून जा. याचे जर कॅल्क्युलेशन केलं तर आय थिंक मला वाटतं याचं आन्सर येतं 18 आणि हा 10⁻⁶. बरोबर. मग आता हे आन्सर तर दिलेलं पॉईंट मध्ये आन्सर आहे, म्हणजे आपल्याला शिफ्टिंग करावं लागेल. मग याला काय करणार, 1.8 केलं आणि तो 10⁻⁶ काय होईल 10⁻⁵. म्हणजेच काय, याचं जे काही आन्सर आहे ते काय असणार आहे तुमचं ऑप्शन ए. बघा एवढा सोपा क्वेश्चन होता, म्हणजे जस्ट मिनिमम कॅल्क्युलेशन करायचे होते आणि तुमचं आन्सर हे विदिन द सेकंड्स मध्ये येऊ शकत होतं. जर तुम्ही प्रॉपर प्रॅक्टिस केली असेल तर तुम्हाला हे इझी जाणार आहे. ठीक आहे, आपण बघणार नेक्स्ट क्वेश्चन. बघा आता हा क्वेश्चन सॉल्व्ह करू आपण. काय म्हटलंय, अ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन टेक्स 23.03 मिनिट्स. बघा फर्स्ट ऑर्डर रिएक्शन तुम्हाला दिलेली आहे, टाइम दिलेला आहे फॉर 20% डिकम्पोजिशन, कॅल्क्युलेट इट्स रेट कॉन्स्टंट. तुम्हाला के फाइंड आउट करायचं आहे. आठवत असेल आपण सुरुवातीला व्हिडिओच्या सुरुवातीला बघितले होते, फॉर्म्युले लिहून दिले होते. मी त्यावेळेस बोललो होतो की फर्स्ट ऑर्डर रिएक्शन मध्ये 2 फॉर्म्युले असतात, त्याच्यामध्ये जर पर्सेंटेज आलं तर त्यावेळेस कुठला वापरायचा, तर बघा ए अपॉन ए मायनस एक्स चा फॉर्म्युला दिला होता मी, तर इथं तो वापरायचा आहे. का वापरायचा आहे, कारण इथं 20% डिकम्पोजिशन दिलेलं आहे ना, त्याच्यावर लक्षात येतं की आपल्याला तोच वापरायचा आहे. मग आता बघू आपण दिलेलं काय काय होतं. बघा टी दिलेला होता तुम्हाला 23.003, बस तेच दिलेलं आहे, आणि के फाइंड आउट करायचा होता 20% डिकम्पोजिशन. आता 20% डिकम्पोजिशन पर्सेंट मध्ये दिलेलं आहे, म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल, हे तुम्हाला मायनस करावं लागेल. कशातनं मायनस करावं लागेल, 100 मधनं. त्याच्या आधी आपला जो काही फॉर्म्युला होता तो लिहून घेऊ. के इज इक्वल टू 2.303 अपॉन टी इंटू लॉग ऑफ ए अपॉन ए मायनस एक्स. बरोबर, ए अपॉन ए मायनस एक्स. माझा बघा तुम्हाला काय करायचं, आधी हा पार्ट सॉल्व्ह करू. काय आहे, ए किती आहे, आता ए म्हणजे काय, हे इनिशियल कॉन्सन्ट्रेशन झालं, जे ऑलवेज काय असणार तुमचं 100%. मग लिहिणार 100. ठीक आहे, आता या 100 मधनं किती पर्सेंट डिकम्पोजिशन झालंय, 20%. म्हणजेच काय, त्या 100 मधनं तुम्हाला काय करावं लागेल, -20% करावं लागेल. याचा आन्सर किती येईल, 80. करेक्ट.
आलं ना 80. बस तुम्हाला काय करायचं, पुट करायचंय. मग लॉगची व्हॅल्यू लॉग आपण इनिशियल किती होतं 100, a मायनस एक्स किती झाला 80 झाला. बरोबर, याचं जे काही आन्सर आहे ते किती येईल 1.25. बरोबर केलं तर, कारण हा 0 गेला, हा 0 10/8. मग लॉग 1.25 ची व्हॅल्यू आपण दिलेली होती, सुरुवातीलाच देऊन दिली होती मी. किती होती ती 0.097. 0.097 होती. करेक्ट. मग 0.097 जर ती व्हॅल्यू होती, बस आता आपण इकडे येणार किती आहे, k इज इक्वल टू 2.3 नॉट टी अपॉन टी ची व्हॅल्यू किती दिली होती आपण, दिलेली होती ना 23.03. बस ती टाकायची 23.03. याची किती येणार आन्सर, याचं पण 0.1 आला पाहिजे. बस 0.1 मल्टिप्लाइड बाय 0.097. बस किती येईल 0.0097. बस 0.0097 आलं की याच्यामध्ये तुम्हाला काय आहे, त्याला फक्त कन्वर्ट करावं लागेल. कशात करणार, आता पॉइंट्स आहेत ना, करायचं 9.7 मल्टिप्लाइड बाय 10⁻³ आणि हे 9.7 10⁻³ म्हणजेच काय, ऑलमोस्ट ऑप्शन डी. तर हे बघा एकदम इझी जो क्वेश्चन होता, आणि मी तुम्हाला हे सांगतोय जर पर्सेंट आल्यानंतर हाच फॉर्म्युला तुम्हाला वापरायचा आहे, दुसरा कुठलाही फॉर्म्युला घ्यायचा नाही आणि टाइमपास करत बसायचं नाही. कारण मग दिलेलं आहे तर त्याच वापरून घ्यायचं ना, म्हणजे जेणेकरून तुम्हाला प्रॅक्टिस करत. आता याच क्वेश्चन मध्ये तुम्ही चेंजेस करू शकतात. इथं तुम्ही 50% घ्या, 40%, 10% आणि जर सिम्प्लिफाय करा, जे आन्सर येईल ते तुमची प्रॅक्टिस करता येईल तुम्हाला. ठीक आहे, आपण बघणार नेक्स्ट क्वेश्चन. चला बघा, आता हा क्वेश्चन सॉल्व्ह करू आपण. काय म्हटले बघा, कॅल्क्युलेट द रेट कॉन्स्टंट ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन इफ 90%. लक्षात घ्या, आपण मागच्या आताच सॉल्व्ह केलेला क्वेश्चन आहे, पर्सेंटेज मध्ये दिलेला. पुढे बघू, 90% ऑफ द रिएक्टंट इज कन्झ्युम्ड इन 100 मिनिट्स. सेम, फक्त व्हॅल्यू चेंज झालेली. बघा हा क्वेश्चन एकदम सोपा आहे, हा फक्त सेकंदात आन्सर आला पाहिजे. बघा काय म्हटलेलं, इफ द रेट कॉन्स्ट ऑफ फर्स्ट ऑर्डर 90% ना, लिहून घ्या आपला जो फॉर्म्युला होता तो लिहून घ्या. 2.303 अपॉन टी इंटू लॉग ऑफ ए अपॉन ए मायनस एक्स. बरोबर, जस्ट व्हॅल्यू टाकून द्या, लगेच येऊन जाईल. किती 2.303 डिवायडेड बाय टी किती दिलेला आहे तुम्हाला 100 दिलेला आहे. बरोबर, पुढे काय करणार, इंटू लॉग किती, लॉग ए ची व्हॅल्यू किती, आता 100 आहे ना, मी तुम्हाला काय बोललो, तू इनिशियल किती असतं 100, त्याच्यामधनं किती कंझ्युम झाले 90%. म्हणजेच काय, याचा आन्सर किती दिलेला आहे 10. करेक्ट. जस्ट लॉग ए ची इनिशियलची व्हॅल्यू 100 घ्या, ए मायनस एक्स किती आहे 10. काय करणार 0 किती आला लॉग 10. क्लिअर इथपर्यंत. आता इकडे बघा 2.303 ची व्हॅल्यू आहे किती 100, हे 2 शून्य लावून टाका 0.02303. बरोबर आलं. आता मी सुरुवातीलाच सांगितलं तुम्हाला लॉग 10 ची व्हॅल्यू किती असते, लॉग 10 ची व्हॅल्यू 1. बस काय करा 0.02303 मल्टिप्लाइड बाय 1 किती येईल आन्सर. ऑप्शन बघा कुठले, ऑप्शन सी. आलं लक्षात. हे अशा पद्धतीने केमिकल कायनेटिक्सचे इझी क्वेश्चन्स असतात. याच्या व्यतिरिक्त नवीन क्वेश्चन येत नाही, आणि आले तर थोडंफार लिटल बिट थोडासा डिफरन्स असतो. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तुम्हाला जर या केमिकल कायनेटिक्सची प्रॅक्टिस फाईल पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये केमिकल कायनेटिक्स PDF असं टाईप करून द्या. तुम्हाला ती डाउनलोडेबल म्हणून ती PDF तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये परत काय केली जाईल त्याची लिंक पाठवली जाईल, तिथून तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. धन्यवाद.